जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, बडगाव, एरंडोल, चाळीसगाव आदी तालुक्यात पावसाळ्यामुळे पूरस्थिती गंभीर झाली असून गिरणा परिसराला या पुराचा जास्त फटका बसला। चाळीसगाव तालुक्यात विविध ठिकाणी पुराचे पाणी वस्तीत शिरल्याने तातडीचा उपाय म्हणून ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यात आले। जिल्हाधिकाऱ्यांनी या परिस्थितीची पाहणी केली असून प्रशासनाला अलर्ट राहण्याच्या सूचना केल्या। चाळीसगाव आणि बडगाव तालुक्याला शनिवारी सायंकाळपासून पावसाने अक्षरशः झोडपून काढले। पावसामुळे पातोंडा तालुका चाळीसगाव येथील गरीब वस्तीत शिरलेले पुराचे पाणी पहिल्या छायाचित्रात तर उंबरखेड तालुका बडगाव शिवारातील केळीचे झाडे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याचे दुसऱ्या छायाचित्रात दिसत आहे। शासनाने ज्वारी खरेदीला 30 सप्टेंबर पर्यंत मुदत दिली, मात्र या अल्प मुदतीत एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी कशी होणार असा सवाल होत असून अजूनही पारोळा केंद्रात 700 शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी बाकी आहे। बडगाव शहरासह तालुक्याला शनिवारी रात्रभर झालेल्या पावसाने झोडपून काढले। पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने काही गावांचा संपर्क तुटला होता। तसेच कपाशी, केळी, मका, सोयाबीन, मोसंबी, लिंबू यासह इतर सर्वच पिकांमध्ये पाण्याचे जलाशय साचलेले आहेत, त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। पारोळा तालुक्यातील होडपिंपरी येथील 28 वर्षीय तरुण शेतकरी विहिरीतून पाणी काढण्यासाठी गेले असता अचानक पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली। चाळीसगाव, पाचोरा, बडगाव या गिरणा परिसरातील शनिवारी सायंकाळपासून तीनही तालुक्यात तसेच नांदगाव तालुक्यात झालेल्या पावसामुळे पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाली असून काही ठिकाणी वस्तीत पाणी शिरल्याने ग्रामस्थांचे हाल झाले। शेतशिवारे पुन्हा एकदा पाण्याखाली गेली। उरला सुरला घासही पुराने हिसकावून नेल्याने शेतकरी हताश झाला। एरंडोल तालुक्यातील उतराणला पावसाने पुन्हा तडाखा दिला असून शनिवारी दुपारी 4 वाजता सुरू झालेला पाऊस रविवारी सकाळी 7 वाजेपर्यंत संततधारपणे सुरूच होता। दरम्यान मध्यरात्री 2 ते सकाळी 7 वाजेपर्यंत मुसळधार पावसाने उतराण परिसरात थैमान घातले। यामुळे घरासह शेतीचे फार मोठे नुकसान झाले असून अनेक घरांची पडझड झाली। चाळीसगाव तालुक्यात यंदा पर्जन्यमानाचे वेळापत्रक कोलमडलेल्या चाळीसगाव परिसराला परतीच्या पावसाने चांगलाच तडाखा दिला असून गत 10 ते 12 दिवसांपासून कधी मुसळधार तर कधी बीज पावसाने पिकांना नख लावले। या नुकसानीमुळे शेतकरी हताश झाला आहे। बडगाव तालुक्यातील कोसगाव परिसरात परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यांचे नुकसान होऊन शेतातील कापूस, मका, फळबागासह अनेक पिकांना मोठा फटका बसला असून शेतकरी रडकुंडीला आला। चाळीसगाव तालुक्यात शनिवारी रात्री झालेल्या अतिवृष्टी, सलग पाऊस व वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील 73,998 शेतकऱ्यांचे 56,781 हेक्टरवरील पीक व फळबागांचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने केलेल्या नुकसानीचा अंदाजित प्राथमिक अहवाल तयार केला। तालुक्यातील अनेक शेतकरी या महापुरामुळे बाधित झाले। सातपुडा पर्वत रांगांच्या कुशीत असलेल्या श्रद्धास्थान श्री क्षेत्र मनुदेवी येथे नवरात्रोत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। दिवसेंदिवस वाढणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता वाहतूक व्यवस्थापनाच्या दृष्टीने यावर्षी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। भाविकांच्या सोयीसाठी व सुरक्षेच्या दृष्टीने खासगी वाहनांना, दुचाकी, रिक्षा, चारचाकीला थेट मंदिर परिसरात प्रवेशबंदी केली। मुक्ताईनगर शहरातील गोदावरी नगर परिसरात 27 रोजी रात्री चोरट्यांनी बंद घरांना लक्ष्य करत 4 ठिकाणी घोरफड्या केल्या। यात रोख आणि दागिन्यांची चोरी झाली, तर एका ठिकाणी चोरीचा अपयशी प्रयत्न झाला। रावेर तालुक्यातील सावखेडा येथे नवरात्रोत्सवानिमित्त जय भवानी मित्र मंडळ सावखेडा यांच्या वतीने अखंड पायी ज्योत यात्रेचे उत्साहात आयोजन करण्यात आले। ही यात्रा 17 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर दरम्यान पार पडली। यात्रेच्या निमित्ताने 55 तरुणांनी पायी चालत सप्तशृंगी देवीच्या वणी गडावरून अखंड ज्योत गावात आणली। चाळीसगाव तालुक्यात मन्याड व गिरणा धरणातील वाढते पाणी लक्षात घेता प्रशासनाने राज्य आपत्ती दलाच्या पथकाला धुळे येथून पिलखोडसाठी पाचारण केली। एरंडोल तालुक्यातील निपाणे परिसरात शनिवारी दुपारपासून सुरू झालेल्या पावसामुळे बातखेडे गावाला 3 नाल्यांच्या पाण्याने वेढा घातला। काही बिल वस्तीमध्ये पाणी शिरल्याने गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त झाले। बडगाव पोलिसांनी चोरीच्या प्रकरणात आरोपीला अटक केली। त्यांच्याकडून 4 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या। अमळनेर तालुक्यात भरधाव वेगाने जाणारी दुचाकी उलटल्याने एक शिक्षक आणि पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना 28 रोजी टाकरखेडा रस्त्यावर किल्ल्याजवळ घडली। एरंडोल तालुक्यात शनिवारी रात्री पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने खरीप पिकांना मोठा फटका बसला। जोरदार पाऊस होत असल्यामुळे 80% खरीप पिके धोक्यात आली। उरलेला 20% खरीप हंगाम हा सुद्धा बेभरवशाचा झाला।
जामनेर तालुक्यात शनिवारी सायंकाळी व रात्रभर झालेल्या पावसामुळे कांग नदीची दोन्ही पात्र रविवारी दुथडी भरून वाहत होती. अंजिठा नगर परिसरात झालेल्या पावसामुळे वाघर नदी देखील वाहून निघाली. पोहूर व नेरी येथील नदीचे दोन्ही पात्र भरून वाहत होते. चाळीसगाव तालुक्यासह शहरालाही परतीच्या पावसाचा जोरदार तडाखा बसला. शनिवारी दिवसभर व रात्रीही झालेल्या मुसळधार पावसाने 7ही कृषी मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून या कालावधीत 100 मिमी पाऊस झाला. यामुळे डोंगरीसह तितूर नदीला पूर आला, तर गिरणा धरणातूनही 44,568 क्युसेकचा विसर्ग सुरू असून मन्याड धरणातून देखील पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गिरणा नदीलाही पूर आला. नदीकाठच्या गावांना यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला. चाळीसगाव तालुक्यात पंचायत समिती समोरील हॉटेल आदित्यला रविवारी संध्याकाळी 6:30 वाजता आग लागली. पालिकेच्या अग्निशमन विभागाला कळवल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझवली. आग विझवण्यासाठी एक बंब पाणी लागले आणि ही हॉटेलच्या किचनमध्ये लागली होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. गिरणा पट्ट्यात शनिवारी दुपारी आणि सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यांसह पावसाने शेतातील कपाशीचे मोठे नुकसान झाले. 1.5 महिन्यापासून पावसाचा हंगाम सुरू असल्याने खरीपाचा हंगामच खल्लास झाला. पावसामुळे कपाशी पुरती सडली, त्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला. पाचोरा तालुक्यात महापुराने उभ्या पिकासह शेतजमीन वाहून गेली आणि घरही पडले. या अस्मानी संकटाच्या धसक्याने शिंदाड तालुका पाचोरा येथील वृद्ध शेतकरी महिलेचा करुण अंत झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. विमलबाई प्रभाकर पाटील, वय 78 असे या वृद्ध शेतकरी महिलेचे नाव आहे. जळगाव जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ग्रामीण रस्त्यांची वाताहत लागली असून खड्डेमय रस्त्यामुळे वाहन चालवणेही धोकादायक झाले. शिंदाड तालुका पाचोरा मार्गावरील बससेवा खराब रस्त्यामुळे बंद करण्यात आली, त्यामुळे विद्यार्थी प्रवाशांचे हाल होत आहे. चाळीसगाव शहरात उभारण्यात आलेल्या 2 सौर ऊर्जा प्रकल्पामुळे दरवर्षी चाळीसगाव पालिकेची 93 लाख रुपयांची वीज बिल बचत होणार आहे. जामनेर तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पालेभाज्यांच्या उत्पादनावर गंभीर परिणाम झाला असून बाजारात भाज्यांची आवक कमी झाली. विशेषतः वांगे, कोथिंबीर, मेथी यासारख्या पालेभाज्यांचे दर तब्बल 100 ते 120 रुपये प्रति किलोवर पोहोचले असून ग्राहकांमध्ये चिंता वाढली. पारोळा तालुक्यातील खेडीडोक येथे सेवा पंधरवड्यानिमित्त राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाना पडसखेडा बुद्रुक अंतर्गत खेडीडोक येथे शनिवारी दिनांक 27 रोजी जनावरांना लाळ खुरकत लसीकरण आणि शिबिर घेण्यात आले. यावल तालुक्यातील वनवली येथे 19 व 30 सप्टेंबर रोजी यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यासाठी परिसरातून मोठ्या संख्येने भाविक दाखल होतात. यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. चाळीसगाव तालुक्यातील आडगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत सन 2025 ते 2027 या कालावधीसाठी नवीन शालेय व्यवस्थापन समिती नुकतीच गठीत करण्यात आली. या बैठकीस पालक, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि शिक्षक उपस्थित होते. पाचोरा तालुक्यात नगर देवड्यातून वाहणाऱ्या अग्नावती नदीवर कायमस्वरूपी मजबूत पुलाची तातडीने उभारणी व्हावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली. दरवर्षी पावसाळ्यात नदीला पूर आल्यास शहरातील दोन्ही व दक्षिण पूर्वेकडील गावांचा संपर्क पूर्णतः तुटतो. यामुळे मोठे हाल होतात.